हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या क्लासचा आजचा हा 19वा दिवस आहे आणि जसं की मी तुम्हाला आधीच क्लासमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मी जे जरी थ्रेड आहे, जरदोशी आहे, त्याचं तुम्हाला स्टेम चेन कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 प्रकार बघणार आहोत. तर ह्याच्या आधी आपल्या क्लासचे एक टोटल 18 क्लासेस झालेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण सगळ्या बेसिक आरी वर्कचे सगळे डिटेल्स, मटेरियल्स कुठले कुठले वापरायचे हे सगळे डिटेल्स आपण बघितलेले आहेत. नवीन ताई आपल्या चॅनलवरती कुठले असतील आणि ज्यांना ह्याच्याबद्दल पूर्ण बेसिकपासून शिकण्याची आवड असेल तर त्यांनी आधी आपले अपलोड केलेले चॅनल्स पण एकदा जरूर बघावे. त्यामुळे त्याने तुम्हाला लक्षात येईल की आपण आत्तापर्यंत कुठलं कवर केलेलं आहे किंवा आपण आत्तापर्यंत काय बेसिक शिकलेलो आहोत. ठीक आहे, घरी बसल्या तुम्ही हे आरी वर्क अगदी सहज तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊज बनवू शकता. तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या पुढच्या क्लासला आपण सुरुवात करणार आहोत. इथे मी ही जी आहे ही निडल घेतलेली आहे, 5 नंबरची निडल आहे. हे मी जरदोशीचे इथे कट करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला इथं स्टेम कसं करायचं ते मी दाखवणार आहे. ठीक आहे, आता इथे मी नॉर्मल जी निडल आहे ती आपण वरती काढून घेतलेली आहे. त्यानंतर ना हे जे मी कट केलेले जरदोशी आहे त्यातला एक जे जरदोशी आहे तो मी असा ह्याच्यामध्ये घालून घेतला. ठीक आहे, मग मी काय केलं, हे आपण स्टेम ऑलरेडी आपण डोली थ्रेडमध्ये बघितलेलं आहे, पण हे जरदोशीमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता आपण इथूनही खाली घालून घेणार आहोत. ठीक आहे, निडल आपण खाली घालून घेतली. आता परत काय करायचं, इथून ही जिथं जागा आहे जिथं आपण खाली घातली तिथून थोडंसं डिस्टन्स ठेवून आपण थोडंसं पुढून ही जी निडल आहे ही बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपण बाहेर काढली. त्यानंतर मी ही जरदोशी कट केलेली आहे त्यातली एक जरदोशी घेतली. त्यानंतर आधी ही जी जरदोशी आपण इथं खाली स्टिच केली होती त्याच्या थोडंसं डिस्टन्स मध्यभागी ही जी निडल आहे ही परत खाली घालायची अशी. बघू शकता काय केलं ते. ठीक आहे, आता हे जे आपण केलेलं आहे ही सेम प्रोसेस आपण करणार आहोत. या दोन्हींमध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच डिस्टन्स ठेवून इथून ही निडल बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर कट केलेली जरदोशी ह्याच्यामध्ये घेतली सुईमध्ये. परत सेम हे जे त्यानंतरची जी जरदोशी आहे त्याच्या मध्ये घालून ही पाठीमागच्या बाजूला घेऊन आपण ही ओढायची आहे. बघा, त्यानंतर परत इथून थोडासा डिस्टन्स ठेवून सुई बाहेर काढून घेतली. हीच प्रोसेस करून ही आपण अख्खी जी लाईन आहे परत इथं बॅक स्टिच करून थोडं अंतर ठेवायचं. काही प्रॉब्लेम येत असेल तर लवकर समजत नसेल तर व्हिडिओ परत एकदा स्किप करून परत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लगेच तुम्हाला कळणार नाही. बघा, ही आपली स्टेम चेन म्हणतात त्याला. कशी आली, सुंदर दिसते ना. ह्याचा वापर आपण फ्लॉवर्स लीफ बनवतो तेव्हा हे स्टेम चेन आपण जे स्टेम असतं झाड त्याच्यासाठी तुम्ही इथं अशा प्रकारे पण बनवू शकता. आता हे अशाच प्रकारे मी पूर्ण कंप्लीट करायचं आपल्याला. माझ्याबरोबरच तुम्ही करायचं, म्हणजे कसं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून परत बघू शकता आणि ते कंप्लीट करू शकता. याला म्हणतात स्टेम चेन. ठीक आहे, तर आता हे मी कंप्लीट करून घेते. अशा प्रकारेच एक एक करून तुम्ही सुरुवातीला अशी स्टेम चेन
बनवू शकता. जर तुम्हाला लवकर कळत नसेल तर हे असं बाजूला करायचं आणि त्याच्यामध्ये ही निडल घालून घ्यायची. ठीक आहे. आता मी एवढं हे केलेलं आहे. इथून पुढे तुम्ही ही लाईन पूर्ण कंप्लीट करा. लक्षात आलं तुमच्या कसं करायचं. तर ही आपली जरदोशीची स्टिच आहे. आता इथं आपण दुसरी एक जरदोशीचं लीफ म्हणजे आपण पाकळ्या ज्या करतो फ्लॉवरच्या त्या कशा करायच्या हे बघणार आहोत. तर इथे मी बघा एवढ्या साईजच्या हे 2.5 म्हणजे मेजरमेंटनं जर तुम्ही केलं तर त्या 2.5 सेंटीमीटरच्या आपण केलेलं आहे. सॉरी मीटरमध्ये आपण हे कंप्लीट घेतलेले आहेत. आता मी ही घेतली. जिथून थ्रेड खाली जिथून थ्रेड वरती घेतला होता तिथूनच परत आपल्याला हा थ्रेड आहे तो खाली घालायचा आहे. बघा त्यानंतर हे असं येईल. मग काय करायचं इथून याचं जर मधून निडल काढून घ्यायची. ठीक आहे. ही अशी बाहेर काढून घेतली आणि ह्याच्या इथं वरच्या बाजूने परत ही अशी खाली घालायची. म्हणजे हे एक आपले जे फ्लॉवर असतं त्याचं छोटंसं असं लीफसारखं बघा हे तयार झालेलं आहे. परत काय करायचं जिथून आपण सुई खाली घातलेली आहे तिथूनच वरती घ्यायची. परत जरदोशी घेतली. मधून घ्यायची. अशा प्रकारे ही पण आपण लाईन अशीच कंप्लीट करत जाणार आहोत. याचा वापर करून तुम्ही छान असा फ्लॉवर मी तुम्हाला आधी फ्लॉवर पण त्याचं करून दाखवलेलं आहे. त्यांना जर का नवीन कोण अजून ताई असतील आणि त्यांनी ते फ्लॉवर बघितलं नसेल तर त्यांना फक्त मी एक आयडिया यावी म्हणून हे रिपीट करते. हे तुम्ही सेम ह्याचा पण तुम्ही असंच बनवून ह्याच्यामध्ये ब्लाऊजला तुम्ही बॉर्डर म्हणून पण यूज करू शकता. म्हणजे फ्लॉवर व्यतिरिक्त पण तुम्ही असं हे यूज करू शकता. ह्याची अशी छान अशी सुंदर बॉर्डर बनवू शकता. जरदोशी कट करताना शक्यतो एक साईजमध्येच कट करण्याचा प्रयत्न करा. थोडी इकडे तिकडे होती ती त्यामुळे कट करताना सुद्धा व्यवस्थित करा. म्हणजे तुमचे लीफ पण एकदम व्यवस्थित येतील. ठीक आहे. अशाच प्रकारे ही जी लाईन पूर्ण आहे ही तुम्ही कंप्लीट करून घ्या. सुंदर सुंदर कलरच्या जरदोशी वापरून सुद्धा तुम्ही छान अशा बॉर्डर तयार करू शकता. तुमची तुम्ही वेगवेगळी क्रिएटिव्हिटी करत जा जेणेकरून ब्लाऊज पण सुंदर दिसेल वेगवेगळ्या कलरचं. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यात अजून जर का सुंदर हे बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट करू शकता. हे जे मध्ये मध्ये डॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हाईट तुमच्याकडे व्हाईट हे असतील आपले जे मोती असतात ते पण त्याच्यामध्ये भरू शकता. तुम्हाला दाखवते कशा प्रकारे. आता मी ह्याच्यामधून
सुईवरती काढून घेतली. आता माझ्याकडे हे व्हाईट कलरचे मोती आहेत. परत एक वेगळा लुक येतो, बॉर्डर छान दिसते. जे काही बनवाल तुम्ही बॉर्डरसाठी किंवा फ्लॉवर पण तुम्ही बनवलं त्याच्यामध्ये, तरी ते सुंदर दिसेल. कलरचे मोती वापरले तरी चालतील. तुम्हाला तुमचा ब्लाऊज जो कलरचा आहे त्या कलरचं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल किंवा वेगवेगळ्या कलरचे तुम्ही मोती बीड्स वापरले तरी छान दिसेल. ते उठून दिसेल. तुम्ही जे वर्क केलं आहे ना त्याला एक वेगळाच लुक येईल. ठीक आहे. तर मी जसं आता तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे तुम्ही हे कंप्लीट करा आणि कसं आलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता ह्याच्यामध्येच आपण एक तुम्हाला जर का फ्लॉवर बघायचं असेल तर आपण फ्लॉवरसुद्धा बघूयात. ठीक आहे. आता हे आपण असं कंप्लीट करून घेतलेलं आहे. बघा किती छान वाटतं हे. तर हे तुम्ही सुद्धा असं हे करा, दोन्ही करा. हे स्टेम चेन आपण केली जरदोशीमध्ये आणि हे आपण फ्लॉवरसाठी कसं आता हे किती छान वाटते बघा. हे बॉर्डर जर तुम्ही असं केले एखाद्या ब्लाऊजला वगैरे हाताला पाठीमागे तरी किती सुंदर दिसेल बरं. ठीक आहे. तर तुम्हाला मी एक लीफ करून फ्लॉवर बनवून दाखवते. मी ह्याच्या आधी पण तुम्हाला ते बनवून दाखवलेलं आहे. तुम्हाला एक परत एकदा बनवून दाखवते. इथं बघा मी एक सुईवरती घेतली. परत इथं हा एक मणी घेतला. ठीक आहे. त्यानंतर काय केलं, इथून अशी ही निडल बाहेर काढून घेतली. ठीक आहे. त्यानंतर मग अशी जसं तुम्हाला दाखवलं की जे आम्ही जरदोशी कट केलेल्या होत्या ती जरदोशी घेऊन जिथून बाहेर काढली तिथूनच परत ही आतमध्ये घातली. मग इथून अशी खाली घालून घेतली. असंही तुम्ही परत सेम बाजूनं इथून त्याच्या शेजारून आपण ही निडल बाहेर काढून घेणार आहोत. ठीक आहे. जरदोशी घेतली, जिथून बाहेर काढली तिथूनच आपण अशी आत घालणार आहोत. मग इथं सेम अशी आतमध्ये आतून घेऊन इथून त्याला खाली घालायची. अशी त्याच्या समोरील बाजूने सुई बाहेर काढायची. परत तिथूनच खाली घालायची. सुंदर फ्लॉवर तयार होतं बघा. हे तुम्ही छोटे छोटे ब्लाऊजवरती तुम्ही बुट्टी म्हणून पण त्याचा वापर करू शकता. सुंदर बुट्टी तयार होईल, ब्लाऊज पण छान होईल. आणि जर का तुम्हाला भरून वर्क करायचं नसेल ब्लाऊजवरती त्यावेळी तुम्ही अशा बुट्ट्यांचा वापर करू शकता. हे एक बुट्टीमध्ये याचा बुट्टीमध्ये पण प्रकार आला, म्हणजे एक बुट्टी म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. तर बुट्ट्या म्हणजे काय तुम्हाला हे नंतर ते शिकल्यानंतर कळेल तुम्हाला. ठीक आहे. तर हे असे फ्लॉवर्स पण तुम्ही कलरमध्ये वेगवेगळे जरदोशी वापरून कलरचे जरदोशी वापरून तुम्ही हे छान फ्लॉवर तयार करू शकता. त्यामुळे त्याला एक वेगळाच लुक येईल. ड्रेसवरती तुम्ही ब्लाऊजवरती पण हे करू शकता. आता काय करणार, इथून हे छोटे छोटे जे आपण कट केले होते जरदोशी त्यातलेच हे मी घेणार आहे. अशा प्रकारे
हे अशा प्रकारे तुम्ही डिझाईन करू शकता त्याला. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगत चला. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करत चला. तर हे आपण जरदोशीमध्ये फ्लॉवर पण तयार केलेला आहे बघा. ह्याच्या आधी आपण जरदोशीमध्ये स्टेम स्टिच बघितली. अशा प्रकारे हे आपण फ्लॉवर पण इथं छान असं तयार केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं हे मधला आकार मोठा करून हे तुम्ही फ्लॉवर अजून सुंदर बनवू शकता. हे मी थोडे मोठे मोठे जरदोशी केलेले त्यामुळे फ्लॉवरचा साईज छोटा आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे आयडियाज वापरून हे फ्लॉवर बनवू शकता. तर आता आपण आज ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण हे जरदोशीचे हे 2 प्रकार बघितले. स्टेममध्ये बघितले, याच्या फ्लॉवरच्या ह्या पाकळ्या कशा करायच्या हे बघितले. याच्या आपण बॉर्डर म्हणून पण यूज करू शकतो आणि अशा प्रकारचे आपण बुट्ट्या पण तयार करून आपण ब्लाऊजवरती करू शकतो. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.